मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. MSCB रिक्रुटमेंट म्हणजे त्या ठिकाणी TCL म्हणजे पारेषणची रिक्रुटमेंटची एक्झाम तुमची हॉल तिकीट कालच आलेले आहेत आणि एक्झामला जाताना कोणती काळजी घ्यायची आहे आणि एक्झामला सोबत काय घेऊन जायचं आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण मागच्या वर्षी बऱ्याच मुलांना एक्झामला बसायला सुद्धा दिलं नव्हतं, कारण यामध्ये बऱ्याच मुलांनी चुका केलेल्या होत्या. तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स व्हिडिओकडे. तर तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. आता ही ऑनलाईन परीक्षा आहे, त्यामुळे यामध्ये तुम्हाला इतर जे आहेत तर विषयाचे इतर डिटेल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर कोणकोणत्या प्रकारची प्रश्नपत्रिका असणार आहे, किती मार्काची असणार आहे, किती प्रश्न असणार आहेत, याचे बरेच व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी अपडेट्स दिलेले आहेत. एकूण वेळ तुम्हाला 120 मिनिटाचा आहे. तर यामध्ये तुमचं टेक्निकल नॉलेज म्हणजे इलेक्ट्रिकल नॉलेजवर साधारण 110 गुणाची प्रश्नपत्रिका असणार आहे. एक भाग 50 मार्क असणार आहेत, 50 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर सामान्य म्हणजे जनरल ॲप्टिट्यूडमध्ये 40 प्रश्न 20 मार्काला. नंतर ॲप्टिट्यूडचे आहेत ते 20 प्रश्न 10 मार्काला आणि मराठी भाषा आहे 20 प्रश्न 10 मार्काला. तर एकूण 130 प्रश्न 150 मार्क आणि 120 मिनटं, म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळ त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला मिळतो आहे. आता यामध्ये महत्त्वाची जी गोष्ट आहे पेनल्टी आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आपण त्याला म्हणतो. तर तुमचे एक प्रश्न चुकला की 0.25 मार्क्स या ठिकाणी कट केला जाणार, म्हणजे दंड म्हणून कट केला जाणार आहे, वजा केला जाणार आहे. जेवढे मार्क्स मिळतील त्याच्यातनं चुकलेल्या मार्कांचं त्या ठिकाणी वजाबाकी होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही जोपर्यंत तुम्हाला प्रश्न जो पर्याय आहे तो नेमका तोच आहे याची खात्री होत नाही तोपर्यंत तो प्रश्न सोडवायचा नाही, स्किप करायचा आहे. त्यामुळे ही पेनल्टी या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. जर एखादे प्रश्न जर तुम्ही उत्तर न दिल्यास अशा प्रश्नांना पेनल्टी लागणार नाही, म्हणजे स्किप केलेल्या प्रश्नांना तुम्हाला पेनल्टी लागणार नाही. फक्त जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तरच त्या ठिकाणी पेनल्टी लागणार आहे. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. निगेटिव्ह मार्किंगच्या बाबतीत वजा गुण होत जाणार आहे जेवढे प्रश्न चुकत जातील. त्यामुळे शक्यतो प्रश्न येत नसेल तर स्किप करून पुढे चला. आता आपण जाऊ डायरेक्ट डिटेल्स इतर जे आहेत हॉल तिकीटमध्ये काय काय तुम्हाला सोबत घ्यायचं आहे. आता मित्रांनो चॅनलवर कालच अपडेट केला होता. तर हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करून तुमचं सेंटर जे आहे म्हणजे एक्झाम सेंटर कुठे आहे याच्याबद्दलचा व्हिडिओ 1-2 दिवसापूर्वी अपलोड केला होता. तर यामध्ये हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पारेषणचं हॉल तिकीट इथे तुमची डिटेल्स सगळी त्याच्यामध्ये आहेच, परंतु इतर ज्या गोष्टी तुम्ही वाचत नाही आहात त्या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगणार जे तुम्हाला परीक्षेच्या दिवशी गोंधळात टाकणार नाहीत. तर वेळ महत्त्वाची आहे. वेळ रिपोर्टिंग टाईप खूप या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण जेवढी परीक्षा सेंटर आहेत जेवढ्या परीक्षा झाल्या तर या पवईमध्ये होतात बऱ्याच परीक्षा IBPSच्या आणि 8 म्हणजे आता वेळ दिलेली आहे त्याच्या वेळेच्या पूर्वी सर्वांना जनरली 10-15 मिनटं लवकर उपस्थित राहायचं आहे. कारण प्रत्येक गोष्टी चेकिंग होते आणि त्यामुळे वेळ जातो. तर वेळेच्या नंतर कोणालाही आतमध्ये घेतलं जात नाही. मागच्या वेळी बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ही परीक्षा देता आली नाहीत, म्हणजे बऱ्याच गव्हर्नमेंटच्या परीक्षा ज्या आहेत त्या वेळेत बरोबर सुरू होतात. त्यामुळे तारीख आणि वेळ खूप महत्त्वाची आहे. बिफोर टायमिंग तुम्ही 15 ते 20 मिनटं जाणं त्या ठिकाणी खूपच गरजेचं आहे. आता या हॉल तिकीटवर तुम्हाला तुमचा जो फोटो आहे तो या ठिकाणी चिपकवायचा आहे. पासपोर्ट आकाराचा लेटेस्ट कलर फोटो त्या ठिकाणी शक्यतो साधर्म्य असलेला म्हणजे तुमचाच फोटो त्या ठिकाणी आहे हे त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर यामध्ये जी जाहिरात दिलेली होती त्या जाहिरातीमध्ये परीक्षेस येताना इतर जे माहिती आहे म्हणजे तुमचं हॉल तिकीट याची प्रिंट पूर्ण घेऊन जायची आहे आणि परीक्षेला येताना अद्ययावत फोटो चिकटवलेले प्रवेशपत्र आणि सध्या म्हणजे हे प्रवेशपत्र म्हणजे आता जे ही PDF दाखवली याला प्रवेशपत्र आपण त्याला म्हणू. तर याला हे प्रवेशपत्राची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे आणि सोबत तुम्ही सध्या वैध अशा ओळखीचा पुरावा म्हणजे आयडेंटिटी कार्ड कोणतं तरी घेऊन जायचं आहे. मग त्यामध्ये त्याची एक प्रत छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स सुद्धा घेऊन जायची आहे.
म्हणजे हा पूर्ण PDF सोबत तुमचा ओळखीचा पुरावा म्हणजे तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन असेल, निवडणुकीचे ओळखपत्र असेल किंवा इतर कोणतेही ओळखपत्र. जनरली बऱ्याच मुलांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड असतं, तर याची एक झेरॉक्स प्रत घेऊन जायची आहे, लक्षात घ्या, कारण तिथे घाई होणार तुमची. तर ह्या पूर्ण PDF ची प्रिंट आणि एक सोबत तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्डची झेरॉक्स घेऊन जायची आहे. तर हे ओळखपत्र तुम्हाला सोबत घ्यायचं आहे. इतर रेशन कार्ड वगैरे या ठिकाणी चालणार नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हे आपण शक्यतो वाचत नाही. त्याचबरोबर इथे खाली हस्ताक्षराचा नमुना दिलेला आहे. तर इथे खाली म्हटलेलं आहे की या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर नमूद वेळेच्या 15 मिनिटे अगोदर या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहणं अनिवार्य आहे. परीक्षा कक्षामध्ये विहित वेळेत जर तुम्ही पोहोचले नाही तर या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आणि हे बऱ्याच परीक्षांमध्ये झालेलं आहे. त्यामध्ये ही जी वेळ आहे ती महत्त्वाची. आता इथे खाली बघा म्हटलेलं आहे हस्ताक्षराचा नमुना. तर तुम्ही ज्यावेळी अर्ज भरताना एक डिक्लेरेशन केलेलं होतं, ते डिक्लेरेशन इथे तुम्हाला जनरली त्या ठिकाणी स्क्रीनवर दिसणार आहे शक्यतो. तर स्क्रीनवर दिसणारे जे शब्द असतील, जी वाक्य असतील त्या ठिकाणी इथे तुम्हाला लिहायचे आहे तुमच्या म्हणजे त्या पर्यवेक्षकासमोर या ठिकाणी तुम्ही ते लिहायचे. आता लिहून घेऊन जायचे नाही. ज्यावेळी कम्प्युटर तुम्ही टेस्ट चालू करा, CBT टेस्ट चालू करणार त्याचवेळी स्क्रीनवरील जो मजकूर येणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. मग मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, शक्यतो इंग्रजी असण्याची शक्यता आहे. आता मी माझे ओळखपत्र, आता तुम्ही कोणतं ओळखपत्र लिहिलं आहे ते या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. आणि समजा आधार कार्ड असेल तर आधार कार्ड नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. संख्या म्हणजे त्या ठिकाणी आधार कार्डचा नंबर, किंवा ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड नेलं असेल तर मी माझे ओळखपत्र, पॅन कार्ड आणि त्याची संख्या म्हणजे त्या ठिकाणी पॅन कार्डचा नंबर सोबत आणली आहे आणि ते सोबत जोडले आहे. म्हणजे तुमची झेरॉक्स प्रत त्या ठिकाणी गरजेचं आहे ओळखपत्राची. त्यानंतर इथे जे आहे ते सगळं तुम्ही त्या ठिकाणी सह्या ज्या आहेत त्या परीक्षेच्या वेळीच करायच्या, अगोदर आणायची गरज नाही. या ठिकाणी डाव्या हाताचा अंगठा म्हटलेला आहे, त्यामुळे तो त्या ठिकाणी परीक्षेच्या वेळी परीक्षेच्या उपस्थित स्पष्टपणे उमटायचा आहे. तुम्ही स्वतःचं इंकपॅड आडू शकता किंवा ते इंकपॅड शक्यतो त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर इथे तुमचा डाव्या हाताचा अंगठा तिथे उमेदवाराने परीक्षेच्या वेळी लावायचा, आता लावायचा नाही. सहीसुद्धा त्या ठिकाणी परीक्षेच्या वेळी करायची आहे, पर्यवेक्षकाच्या समोर करायची आहे. त्यानंतर उमेदवाराची स्वाक्षरी आणि डाव्या हाताचा उपस्थित प्राप्त केला फोटो पडता हे पर्यवेक्षक स्वतः सही करतील. म्हणजे तुमचा इथे अंगठा येणार आहे तो त्या ठिकाणी लावायचा आहे आणि सहीसुद्धा त्या ठिकाणी करायची आहे. आता काही करायचं, फक्त प्रिंट घेऊन जायची आहे. आता इथे महत्त्वाचं दिलेलं आहे बघा, जेवढं डार्क केलं आहे तेवढं तरी वाचा किमान. जे तुमची नावं आहेत ती त्या ठिकाणी आणि आय कार्डवरचं नाव आणि तुमचं या हॉल तिकीटवरचं नाव म्हणजे प्रवेशपत्रावरचं नाव मॅच होणं गरजेचं आहे, हे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बदल जर असेल तर तुम्हाला आत घेतलं जाणार नाही. परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल. परीक्षेच्या वेळी वेबसाईटवर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला आपला युजर ID पासवर्ड एंटर करावा लागेल. स्क्रीनवर दिसणारे नाव व इतर माहिती, आता हे तुम्ही त्या ठिकाणी ह्या सूचना शक्यतो दिल्या जातात. आता पुढे दिलेल्या ज्या सूचना आहेत ते काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. ह्या प्रवेशपत्रावर छापलेल्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर उपस्थित राहणं गरजेचं आहे. सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात असल्याने प्रवेश करण्यासाठी आपल्याला दिले. आता ही सगळी सूचना त्या ठिकाणी तुम्हाला परत एकदा येणार आहेत. एकदा ह्याची प्रिंट काढून तुम्ही वाचून घ्या, जे खूप महत्त्वाचे आहेत, कारण हे आपण कधी कधी वाचत नाही सूचना ज्या असतात आणि त्याच्यात बऱ्याच वेळा आपल्या चुका होतात. जर महत्त्वाचं म्हणजे सोबत तुम्हाला काय न्यायचं आहे तर एक बॉल पेन घेऊन जायचं आहे, काळे किंवा निळे. त्या ठिकाणी बॉल पेन चालू शकतं आणि स्वतः आणू शकता म्हटले तुम्ही त्या ठिकाणी सोबत इंक पॅड नेऊ शकता. जर त्या ठिकाणी स्टॅम्प मारण्यासाठी हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल, पण शक्यतो घेऊन जर गेले तरी उत्तम आहे. म्हणजे तुम्हाला वेळ वाचणार आहे तुमचा स्टॅम्प थंब इम्प्रेशन द्यायला. डाव्या हाताचा अंगठा हा पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत करायचा, अगोदर उमटवायचा नाही, हे महत्त्वाचं आहे. बायोमेट्रिक डाटा म्हणजे अंगठ्याचा ठसा आणि फोटो परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या सुरुवातीला घेतला जाईल. बायोमेट्रिक डाटा सत्यता पडताळणी अंतिम निर्णय जुळतो किंवा जुळत नाही. हे आता या ठिकाणी बऱ्याच मुलांचा या ठिकाणी
जो बायोमेट्रिक डाटा घेतला जाणार आहे तो कधी कधी काय होतं, जुळत नाही, मग त्यावेळी अंतिम निर्णय हा महापारेषणचा असणार आहे. आता बोटांवर शक्यतो कसलाही थर म्हणजे मेहंदी वगैरे काढून जायची नाही, शाई मेहंदी वगैरे काढून जायची नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मळ धूळ लागलेले ठसे त्या ठिकाणी शक्यतो सॅनिटायझर त्या ठिकाणी दिलं जातं, तर ते हात स्वच्छ धुवायचे आहेत. आता बाकी इतर महत्त्वाचं जे आहे, ऑनलाईन परीक्षेत बसण्यासाठी तुमचे वय, शैक्षणिक अर्हता, अनुभवाची सत्यता न तपासा अनुमती देण्यात आलेली आहे. बाकी इतर टेस्ट तुमच्या इतर काहीची कोणतीही चेकिंग केली जाणार जी फिजिकल चेकिंग तुमच्या सोबत काहीच न्यायचं नाही आहे. पुस्तके, वह्या, कॅल्क्युलेटर, पेजर, मोबाईल फोन, मेटलची कोणतीही कॉईन्स वगैरे सुद्धा या ठिकाणी, बेल्ट, शक्यतो बेल्टसुद्धा या ठिकाणी घेतला जात नाही. जो कमरेला जो बेल्ट असतो तो सुद्धा तुमचा बाहेर काढून ठेवला जातो. त्यामुळे शक्यतो जे मेटलची साहित्य आहे, मेटल कॉईन्स ही त्या ठिकाणी घेऊन जायची नाही आहेत. बाकी इतर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, साधारण 3 ते 4 ठिकाणी टेस्ट चेकिंग होते, त्यामुळे इतर गोष्टी सगळ्या तुमच्या काढून बाहेरच सगळ्या एका पिशवीमध्ये सगळं भरून तुमचं घेऊन जायचं, ठेवलं जातं, लॉकरमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे सोबत नेताना जेवढे महत्त्वाचं सांगितले आहे म्हणजे एक फोटो चिकटून घेऊन चला आणि बॉल पेन फक्त घेऊन जायचं आहे आणि वेळेच्या अगोदर 15 ते 20 मिनटं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. बॉल पेनसोबत आणि एक आय कार्ड कोणताही घेऊन जायचं आहे. तर अशा प्रकारे महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि या ठिकाणी पेपर्स बरेच या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. जर प्लेलिस्ट बघितली तर या ठिकाणी पेपर अपलोड करायचं काम चालू आहे. तरी MSCB ओल्ड पेपर या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला काही जुने पेपर मिळून जातील. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.